हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? चला तर सगळ्यांचं ह्या नवीन वर्षामध्ये स्वागत. आजपासून आपण SYBSCच्या नवीन अकॅडमिक्सला सुरुवात करणार आहोत. तुमच्या सगळ्यांचे SYBSCमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मागच्या वर्षाप्रमाणेच ह्या वर्षीसुद्धा SYBSCला क्रेडिट सिस्टीम आहे. या क्रेडिट सिस्टीमनुसार आपण आज ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात आधी आपण करणार आहोत सिलॅबसचं डिस्कशन. सिलॅबस काय आहे, कसं आहे हे आपण आधी डिस्कस करू आणि उद्यापासून ॲक्च्युली ऑनलाईन टीचिंगला आपण सुरुवात करू. तर ऑनलाईन टीचिंग कसं असेल आपलं, आपण काय करणार आहोत, आधी आपण डिस्कस करणार आहोत फेस टू फेस टीचिंगसारखं. म्हणजे आधी मी तुम्हाला तो टॉपिक जो असेल तो समजावून सांगेल, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड PPT, स्टडी मटेरियल्स, यूट्यूब लिंक्स, रिसोर्स पर्सन यूट्यूब लिंक्स, अशा सगळ्या गोष्टी गुगल क्लासमध्ये अपलोड करेल. प्लस आपण रिव्हिजनसुद्धा घेणार आहोत. काही वेळा आपण गुगल मीट कॉल करून आधी रिव्हिजन घेऊ आणि मग पुढच्या टॉपिककडे जाऊ. टाईम टू टाईम मी तुम्हाला तसं एक्सप्लेन करेल किंवा तुम्हाला ते आधी मी सांगेन. तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत सिलॅबस डिस्कशनला. मग अशी मी म्हटलं त्यानुसार SYBSC इलेक्ट्रॉनिक्स किंवा SYBSCच्या सगळ्या सब्जेक्टला तुम्हाला क्रेडिट सिस्टीम ह्या वर्षापासून सुरू होत आहे. यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द क्रेडिट सिस्टम. So I am not going to explain the credit system here, but I am going to explain the syllabus thoroughly. So I am going to discuss only this semester syllabus. आपण ह्या सेमिस्टरच्या सिलॅबसचं फक्त डिस्कशन बघणार आहोत आज. पुढच्या सेमिस्टरचं डिस्कशन पुढच्या वेळी. ॲक्च्युली FYBSCला तुम्हाला सेम होते, सेम 1, सेम 2 आणि त्यालाच पुढे कंटिन्यू केलं आहे त्यांनी. FYचे सेम 1, सेम 2 आणि SYला आता हे जे सेम आहे ते सेम 3 म्हटलेलं आहे. ॲक्च्युली आपण त्याला सेम 1 म्हणूया. मग सेम 3ला म्हणजेच ह्या सेमिस्टरला SYBSCला तुम्हाला 3 पेपर आहे. पहिला पेपर आहे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स, ज्याला 2 क्रेडिट्स आहेत आणि त्याची इव्हॅल्युएशन सिस्टीम मागच्या वर्षाप्रमाणेच आहे. म्हणजे इंटरनलला आहे 15 मार्क्स, एक्सटर्नलला आहे 35 मार्क्स, असे टोटल 50 मार्क. पेपर 2 आहे डिजिटल सिस्टीम डिझाईन. त्याला पण 2 क्रेडिट्स आहेत, 3 लेक्चर पर वीक आहेत. इव्हॅल्युएशन सिस्टीम सेम, 15 मार्काला इंटरनल, 35 मार्काला एक्सटर्नल, असे टोटल 50 मार्क. आणि पेपर 3 जो आहे तो आहे प्रॅक्टिकल कोर्स, ज्याला 2 क्रेडिट परत आणि त्याची इव्हॅल्युएशन सिस्टीम परत 30, 15 इंटरनल, 35 एक्सटर्नल, टोटल 50 मार्क. असं पेपर 3 मिळून तुमचं ह्या पहिलं सेम असेल SYBSCचं आणि BSCचं थर्ड सेम. तर आपण आता जो काही पेपर आहे तो थोरोली बघूया. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट पेपर, दॅट इज कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स. लेट अस सी द कोर्स आउटकम्स फर्स्ट. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, तर तुम्ही जे शिकणार आहात कम्युनिकेशनच्या पेपरला किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरला, ते शिकल्यानंतर तुम्हाला काय काय माहिती होईल किंवा त्याचा तुमचा डे टू डे लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय यूज असेल, काय ॲप्लिकेशन असेल, ते आपण थोडक्यात कोर्स आउटकम्समध्ये बघणार आहोत. तर ह्या कोर्सचा आउटकम्स इथे युनिट वाईज दिलेला आहे. मी जनरली सांगते ह्या कोर्सचा आउटकम्स म्हणजे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स शिकल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, तर वेगवेगळे ब्लॉक्स जे कम्युनिकेशन सिस्टीममध्ये वापरले जातात त्या ब्लॉक्सविषयी तुम्हाला माहिती होईल. तुम्हाला मॉड्युलेशन काय ते माहिती होईल, ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन काय ते माहिती होईल, FM मॉड्युलेशन म्हणजे काय ते माहिती होईल. प्लस तुम्हाला ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, या सगळ्यांची गोष्ट तुम्हाला इथे माहिती मिळेल. मग याचं रिअल लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुमच्या करिअरमध्ये काय यूज असेल, तर हे माहिती झाल्यानंतर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये लागलात कम्युनिकेशनच्या, तर तुम्हाला त्याचा बेनिफिटच होईल. फॉर एक्झाम्पल BSNL आहे किंवा आपण रिलायन्सचं घेऊया. तुम्हाला माहिती आहे की रिलायन्सच्या मोबाईलला फक्त रिलायन्सचं कार्ड चालतं. मग ही कुठली टेक्नॉलॉजी झाली, तर ही झाली CDMA टेक्नॉलॉजी, जी तुम्ही या कम्युनिकेशनच्या पेपरमध्ये शिकणार आहात. तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला कळेल की CDMA काय, TDMA काय. रिलायन्सच्या मोबाईलला रिलायन्सच कार्ड चालतं, पण इतर मोबाईलला कुठलंही कार्ड चालतं. दोघांमधला काय फरक आहे, तर हे तुम्ही शिकणार आहात आणि हे शिकल्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये याचा 100% बेनिफिट होणार आहे. तर आपण आता कंटेंटला सुरुवात करूया. ह्या पेपरला 4 युनिट आहे, युनिट 1, 2, 3 अँड 4. सो लेट अस स्टार्ट विथ द युनिट 1, दॅट इज वॉट, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम. मग इलेक्ट्रॉनिक
कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे काय, त्याचे मीन्स आणि मोड्स म्हणजे त्याचं मिनिंग काय, त्याचे टाईप्स काय, हे आपण बेसिकली फर्स्ट टॉपिकला बघणार आहोत. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण ब्लॉक डायग्रॅम ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम. सो व्हॉट यू मीन बाय ब्लॉक डायग्रॅम? whenever you communicate with another person, what you are going to use, that is nothing but the block diagram. म्हणजे तुम्ही सपोज एखाद्याला मोबाईल फोनने फोन केला तर तुमचा आवाज त्या सेकंड पर्सनपर्यंत विदाऊट डिस्टर्बन्स जातो. मग हे घडवून आणण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनमध्ये काय काय आहे, किंवा तुम्हाला तुमच्या ह्या कम्युनिकेशनला सपोर्ट करण्यासाठी कुठले कुठले सिस्टीम यूज केल्या जातात, त्याची माहिती असेल तुमच्या ब्लॉक डायग्रॅम ऑफ कम्युनिकेशनमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही शिकणार आहात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये बोलतात किंवा टेलिव्हिजन ऐकतात, रेडिओ ऐकतात, त्यावेळी तुमच्याकडे येणाऱ्या वेव्स कशा असतात, तुम्हाला न दिसणाऱ्या, ज्या फ्री स्पेसमधून मूव्ह होतात. त्याला कुठल्याही प्रकारचा मीडिया लागत नाही. मग ह्या फ्री स्पेसमधून का मूव्ह होतात, मग कुठल्या वेव्स फ्री स्पेसमधून मूव्ह होतात, याची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. तुर्तास मी सांगते, कुठलीही इलेक्ट्रिकल वेव्ह फ्री स्पेसमधून मूव्ह होते तिला कंडक्टर लागतं. जसं फॅन, ट्यूबलाईट, याला आपण वायर जोडतो आणि मग त्याला करंट जातं ते ऑन होतं. पण असं इथे होतं आहे का मग मोबाईल कम्युनिकेशनला? नाही. तर मोबाईल कम्युनिकेशनमध्ये फ्री स्पेसमधून वेव्ज येतात आणि तुम्ही इझिली त्या रिसीव्ह करू शकतात. मग कुठल्या वेव्स फ्री स्पेसमधून जातात? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. मग तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम तुम्ही ह्या चॅप्टरला शिकणार आहात. तसंच भारतामध्ये रेडिओ कम्युनिकेशनचं अलोकेशन कसं होतं याची ब्रीफ आयडिया तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये घ्यायची आहे. नॉईज म्हणजे काय, तर अनवॉन्टेड सिग्नल. तुम्ही मोबाईल ऐकतायत, काही डिस्टर्बन्स येतो तो तुम्हाला नको असतो, त्याला म्हणतात नॉईज. मग नॉईज म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय, हे सगळं तुम्ही चॅप्टर 1ला शिकणार आहात. पुढे वळूया चॅप्टर 2कडे, युनिट 2कडे, जो आहे कंटिन्युअस वेव्ह टेक्निक. मग कंटिन्युअस वेव्ह म्हणजे कुठली, तर साईन वेव्ह. तुम्हाला माहिती आहे साईन वेव्ह जी आहे ती कंटिन्युअसली तिचं ॲम्प्लिट्यूड विथ टाईम व्हेरी होतं आहे. मग तिला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस वेव्ह. कंटिन्युअस व्हेरिएशन त्याच्यामध्ये आहे. मग साईन वेव्हचे कुठले पॅरामीटर्स माहिती आहे तुम्हाला, तर एक पॅरामीटर आहे ॲम्प्लिट्यूड म्हणजे हाईट, दुसरं पॅरामीटर आहे विड्थ म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि फेज. मग जर मॉड्युलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड व्हेरी होत असेल तर त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड व्हेरिएशन. आणि ॲम्प्लिट्यूड व्हेरिएशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन तुम्ही या युनिट 2ला पहिल्यांदा शिकणार आहात. मग याच्यात काय शिकायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात त्याचं बेसिक, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, त्याचे टाईप्स, त्याचं पॉवर डिस्ट्रीब्युशन, त्याचं रिसिव्हर, त्याचं मॉड्युलेटर, या सगळ्या त्याच्याशी रिलेटेड गोष्टी तुम्ही शिकणार आहात ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये. ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट काय आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. मग फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे काय, त्याचे बेसिक्स, त्याचे टाईप्स, त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, त्याचे जे काही रिसिव्हर आहेत, मॉड्युलेटर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चॅप्टर 2च्या सेकंड पॉईंटला बघणार आहात फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये. आणि त्या लास्ट पॉईंट आहे तर ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमधला फरक, कंपॅरिझन ऑफ AM अँड FM. दिस इज ऑल अबाउट युनिट 2. Now move towards the unit 3, that is pulse modulation technique. मग दिस इज ऑल्सो दी टाईप ऑफ कंटिन्युअस वेव्ह. याच्यामध्ये काय शिकणार आहात, तर ह्या ठिकाणी एक वेव्हफॉर्म तुमची ॲनालॉग असते तर दुसरी वेव्हफॉर्म असते डिजिटल, दॅट इज पल्स. म्हणून हा ॲनालॉग आणि डिजिटलचं कॉम्बिनेशन म्हटलं तरीही चालू शकतं. मग याच्यामध्ये तुम्ही त्याचे टाईप शिकणार आहात. फॉर एक्झाम्पल कॅपिटल PM बघा, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, PWM पल्स विड्थ मॉड्युलेशन, असे वेगवेगळे टाईप्स आणि त्याचे मल्टिप्लेक्सिंग तुम्ही ह्या चॅप्टर 3मध्ये शिकणार आहात. Chapter 4, that is Introduction to Digital Communication System. This is a tremendous advantageous part of the whole paper. जे तुम्ही आज यूज करतात तुमच्या मोबाईल फोनसोबत, तुमच्या कॉम्प्युटरसोबत, तुमच्या TV सोबत किंवा तुमच्या रेडिओसोबत, ते असतं डिजिटल कम्युनिकेशन. टोटली नॉईजलेस कम्युनिकेशन सिस्टीम असं आपण याला म्हणू शकतो. डिजिटल सिस्टीम म्हणजे काय, डिजिटल सिस्टीमचा फायदा काय, आणि आपण आज जे डे टू डे लाईफला वापरतो ते कम्युनिकेशन सिस्टीम याच्यात बघणार आहात. त्याचे टाईप्स याच्यात आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल पल्स कोड मॉड्युलेशन. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट याच्यात शिकणार आहोत आपण मोडेम. तुम्ही ऐकलं असेल जेव्हा तुम्ही नेट यूज करतात तर नेट वापरण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट लागतं, त्याचं असतं नाव मोडेम, मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. त्याच्याशिवाय तुमच्या मोबाईलला कुठेच किंवा तुमच्या कम्प्युटरवर सुद्धा तुम्हाला नेट वापरता येत नाही. तर मोडेमचा टाईप आपण याच्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेफरन्स बुक्स. रेफरन्स बुक्स तुम्हाला इथे कुठले रेफर करायचे त्याची लिस्ट दिलेली, प्लस मी तुम्हाला
यूट्यूबच्या लिंक्स, माझे स्वतःचे व्हिडिओ, यूट्यूब्स रिसोर्स पर्सनचे प्लस काही मटेरियल अपलोड करेल ते सुद्धा तुम्हाला रेफर करता येईल. ह्या ठिकाणी आपली मेथड अशी असणार आहे टीचिंगची. रोज मी तुम्हाला एखादा पॉईंट घेतल्यानंतर तो व्यवस्थित समजावून सांगेल, जसं ब्लॅकबोर्डवर समजून सांगतो तशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याशी रिलेटेड PPT टाकेल, त्याच्याशी रिलेटेड यूट्यूब्स टाकले जातील, माझे व्हिडिओज टाकले जातील आणि काही रिसोर्स पर्सनचे, फॉर एक्झाम्पल IITचा एखादा रिसोर्स पर्सन असेल, एखादा ISCचा असेल, एखादा चांगला रिसोर्स पर्सनचे तुम्हाला मी किंवा पाठशाला असेल त्यांचे व्हिडिओज तुम्हाला सेंड करेल, ज्याचा तुम्हाला रेफरन्ससाठी उपयोग होईल. आता आपण वळूया पेपर 2कडे. पेपर 2 काय आहे तर डिजिटल सर्किट डिझाईन. प्रत्येक शब्दाचं मिनिंग समजून घ्या. जे सर्किट डिजिटल आहे तो कसा डिझाईन करायचा ते ह्या युनिटमध्ये, ह्या पूर्ण पेपरमध्ये आपण शिकणार आहोत. हा खूप ॲडव्हान्स असा पेपर आहे, कारण आता ह्या ग्लोबल पॅन्डेमिकला म्हणजे COVID-19मध्ये तुम्ही पाहिलं असेल की मोस्ट ऑफ द थिंग्स वर्क फ्रॉम होम आहे. मोस्ट ऑफ द थिंग्स तुम्हाला ऑनलाईनमध्ये होताना दिसत आहेत. कारण हल्ली तुम्हाला फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला सॅनिटायझर जरी घ्यायचं असेल तर तुम्ही पायाने प्रेस करता, विदाऊट टच तुम्हाला सॅनिटायझर मिळतं. म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम तुम्ही ह्या ठिकाणी आजच्या पॅन्डेमिकमुळे तिकडे जग सगळं चाललेलं आहे. म्हणजे इथून पुढे तुमचं करिअर जे आहे ते ॲटोमॅटिकमध्ये किंवा ऑटोमायझेशनमध्ये किंवा कॉम्प्युटर फील्डमध्ये ट्रिमेंडस स्कोप असणार आहे इथून पुढच्या जगामध्ये, आणि त्याच्यामध्ये शिरकाव करण्यासाठी हा पेपर खूप महत्त्वाचा आहे. ह्या पेपरमधून तुम्ही ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीमच्या रस्त्याने जाणार आहात. हे सगळं बेसिक्स तुम्हाला ह्या पेपरमध्ये शिकायचं आहे. याचे ॲप्लिकेशन तुम्हाला डे टू डे लाईफचे मी टाकणारच आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेलच. हा पेपर खूप महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने. तर याचे आउटकम्स काय तर मी तुम्हाला इतक्यातच सांगितलं. तर आपण पुढे जाऊया कंटेंटकडे. याचं पण युनिट 4 आहे. पहिल्या युनिटचं नाव आहे लॉजिक फॅमिलीज. मग ह्याच्यामध्ये काय शिकणार आहात तर तुम्ही मागच्या वर्षी जे शिकलात तेच रिव्हिजन जे मी पूर्णपणे घेणार आहे. म्हणजे लॉजिक गेट्स तयार करायचे डायोड, ट्रान्झिस्टर, CMOS वापरून. त्याच्यानंतर लॉजिक फॅमिलीज बघणार आहोत आपण. तुम्ही प्रॅक्टिकल करतात त्यावेळी तुम्ही ते IC यूज करता बघा, ब्लॅक कलरचे. तर ते IC कशाचे बनलेले असतात, त्याची टेक्निक कुठली असते तर लॅबमध्ये जे IC यूज करतो ते असतात TTL, ट्रान्झिस्टर लॉजिक ग्रुपचे. तुम्ही मदरबोर्ड पहिला असेल, मदरबोर्डवर किंवा तुमच्याकडे एखादं तुटलेलं व्हिडिओ गेम असेल ते बघा, काही डिजिटल सिस्टीम असेल ते तुटलेल्या गोष्टी बघा. तर त्याच्यामध्ये जे IC वापरले जातात ते असतात CMOS IC. CMOS म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. मग ह्या सगळ्या ICs फॅमिलीचे जे टाईप्स आहेत ते आपण ह्या युनिट 1मध्ये शिकणार आहोत. युनिट 2 दॅट इज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट डिझाईन. कॉम्बिनेशनल सर्किट्स म्हणजे काय, जे सर्किट्स फक्त लॉजिक गेट्स वापरून तयार केले जातात त्याला म्हणतो आपण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. मग त्या लॉजिक सर्किटचं प्रॅक्टिकली आजच्या जगामध्ये काय यूज आहेत ते यूज आपण बघणार आहोत. पहिलं आहे इव्हेंट काउंटर. इव्हेंट काउंटर किंवा इव्हेंट डिटेक्टर म्हणजे काय, सपोज एखादी कन्वेयर आहे, बेल्ट आहे, त्याच्यानं पुस्तकं सरकत आहेत आणि ते पुस्तकं काउंट करायचे आहेत विदाऊट मॅन्युअल इंटरफिअरन्स. मग त्यावेळी काय केलं जातं, एकीकडे लाईट सोर्स असतो, एकीकडे काउंटर असतो. तो लाईट सोर्स जेव्हा कट होतो पुस्तकाने तेव्हा तो काउंटर काय करतो, काउंट करतो, 1 पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक. अशा प्रकारचे इव्हेंट डिटेक्ट करण्यासाठी आपण ऑरगेट वापरून तो प्रॅक्टिकल पर्पज बघणार. असे प्रॅक्टिकल पर्पज किंवा प्रॅक्टिकल यूज कॉम्बिनेशनल म्हणजेच काय, लॉजिक गेट्स वापरून आपल्याला ह्या चॅप्टरला शिकायचं आहे. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी मेजरमेंट बाय अँड गेट, पॅरिटी जनरेटर बाय एक्झॉर गेट, नॉट गेट फॉर स्क्वेअर वेव्ह जनरेटर. अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्ही ह्या फर्स्ट पार्टला बघणार आहात. दुसरा पार्ट काय आहे तर K-मॅप वापरून तुम्ही कोड कन्व्हर्टर शिकणार आहात. म्हणजे BCD टू 7 सेगमेंट जनरेटर. तर रस्त्याने जात असताना बघा डिस्प्ले असतात, टेम्परेचरचा डिस्प्ले, पॉप्युलेशनचा डिस्प्ले. मग तो डिस्प्ले काय असतो 7 सेगमेंट. मग त्या डिस्प्लेला ऑन ऑफ कसं करतात तर त्याच्यासाठी काय टेक्निक असते हे तुम्ही ह्या ठिकाणी शिकणार आहात BCD टू 7 सेगमेंट कन्व्हर्टरला. अशा प्रकारचे वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्ही चॅप्टर 2ला युनिट 2ला शिकणार आहात. युनिट 3 काय आहे, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट डिझाईन. मग सिक्वेन्शियल सर्किट्स म्हणजे काय तर सिक्वेन्शियल सर्किट्स म्हणजे असं सर्किट जे कॉम्बिनेशनल सर्किट तर आहेच प्लस त्याला मेमरी युनिट आपण ॲड करतो. म्हणजे काय तर लॉजिक गेट्स प्लस मेमरी युनिट, फॉर एक्झाम्पल फ्लिप फ्लॉप, रजिस्टर, काउंटर, हे सर्किट जे आहे त्याला म्हणतो आपण सिक्वेन्शियल सर्किट. मग अशा सर्किटचं डिझायनिंग आपण बघणार आहोत युनिट 3ला. मग ते डिझाईन करताना काय काय टूल्स लागतात तर
स्टेट टेबल लागतो, स्टेट डायग्रॅम लागतं, एक्सायटेशन टेबल लागतं. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. टॉपिक जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा स्वतः एखादं सर्किट डिझाईन करून ते इम्प्लिमेंट करू शकाल. लास्ट चॅप्टर आहे डेटा कन्व्हर्टर, जो मागच्या वर्षी पण तुम्ही शिकला आहात. आता मग अशी मी म्हटलं की ऑटोमायझेशन म्हणजे ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक चालतात. ॲटोमॅटिक म्हटलं की सेंट्रलला हार्टला येतो कॉम्प्युटर किंवा मायक्रो कंट्रोलर. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्युटर मायक्रो कंट्रोलरला फक्त काय कळतं, डिजिटल लँग्वेज. मग अशावेळी तुमचा रिअल वर्डचा डेटा ॲनालॉगमध्ये असतो, तो तुम्हाला डिजिटलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. अशावेळी यूज केला तो डेटा कन्व्हर्टरचा, आणि त्याचं नाव आहे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, ADC. तसंच कॉम्प्युटरचा डेटा तुम्हाला ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर DAC, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. अशा प्रकारे तुम्ही डेटा कन्व्हर्टर्स चॅप्टर 4मध्ये बघणार आहात. त्याचे वेगवेगळे टाईप्स बघणार आहात, त्याचे वेगवेगळे ICs बघणार आहात. फॉर एक्झाम्पल ADC 0808 हे आहे तुमचं चॅप्टर 4. सो दिस इज ऑल अबाउट द सिलॅबस ऑफ थेरी सिलॅबस ऑफ पेपर 1 अँड पेपर 2. प्रॅक्टिकल सिलॅबससाठी मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड करेल. त्याच्यासाठी काय सिम्युलेटर्स आहेत, प्रॅक्टिकलसाठी आपण एकत्र न येता प्रॅक्टिकल कसे घेणार आहोत, हे सगळं तुम्हाला मी टाईम टू टाईम सांगणार आहे. दिस इज द रेफरन्स बुक्स लिस्ट, प्लस आय एम गोइंग टू ॲड द डिफरंट रेफरन्सेस बाय युजिंग द डिफरंट यूट्यूब लिंक्स ऑर डिफरंट काइंड्स ऑफ व्हिडिओज, जे टाईम टू टाईम तुम्हाला सेंड करेल. ओके, म्हणजे उद्यापासून आपण आपल्या ॲक्च्युअल ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करणार आहोत. उद्याला मी कम्युनिकेशन चॅप्टर 1चं डिस्क्रिप्शन असेल ते अपलोड करेल. आपली वे असेल की मी तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन आहे ते अपलोड करेल, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड PPT देईल, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला यूट्यूब लिंक्स देईल. काही क्वेश्चन्स मी गुगल क्लासरूमवर टाकेल. ज्या दिवशी आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे त्या दिवशी आपण ॲक्च्युअल गुगल मीट घेणार आहोत, म्हणजे आपण फेस टू फेस एकमेकांशी बोलू शकू, मला रिव्हिजन घेता येईल. आणि गुगल मीटने आपल्याला फेस टू फेस टीचिंग लर्निंगचा वर्गात जसं शिकतो त्याचा आनंद पण घेता येईल. आशा करते मी ह्या पॅन्डेमिक लवकर संपेल, हे कोविड-19 लवकर संपेल आणि आपण फेस टू फेस वर्गामध्ये एकत्र येऊन टीचिंग लर्निंगची प्रोसेस कंप्लीट करूया. तर प्रत्येकाने स्वतःला जपा, स्वतःच्या फॅमिलीला जपा, व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंगचा पालन करा आणि ह्या कोविडपासून लांब राहा. तर उद्याला आपण भेटणार आहोत आपल्या ॲक्च्युअल टीचिंगसाठी. टाईम टू टाईम मी तुमच्याशी कम्युनिकेशन करेलच आणि आपण एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहू. तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी कळल्या नसेल तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. तुम्ही मला कधीही फोन करू शकतात, व्हॉट्सॲप करू शकतात आणि आपण गुगल मीट प्रत्यक्षात घेणार आहोत, एकमेकांशी प्रत्यक्षात पण बोलणार आहोत. 1-2 दिवसात आपण ते करणार आहोत. तर मग थांबूया आज, उद्या परत भेटू. ओके, बाय, थँक्यू.